अच्छा, ते शेअर करतो म्हणाले. अध्यक्ष महोदय, बोला. महानगरपालिकेतील क्षेत्रातील मूलभूत सुखसोयीचा विकासासाठी व वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी 1500 कोटी रुपये बाब क्रमांक 88 द्वारे दर्शवण्यात आलेले आहेत. या पैशाचं वाटप कसं होतं? नाही, नगर विकासला काय पैशाची कमीच नसते, त्याची काय काळजी करू नका. पण आता थोडस घर्षण दिसतं आजकाल, कारण का सोडताना कमी सोडतात, ते चालू असतं. अध्यक्ष महोदय, पैशाचं वाटप म्हणजे आम्हाला अध्यक्ष महोदय काय मिळण्याचं काय म्हणजे आशाच राहिलेलं नाही. आम्ही फक्त असं बघतो, येत आहेत, ते जातात कुठे कळत नाही. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये पाण्याचा प्रश्न आ वासून उभा आहे. पावसाळ्याचे दिवस आहेत आणि पाणीच नाही. काल सगळ्या गरिबांनी मोर्चा काढला. महानगरपालिकेकडे उत्तरच नाही. साधे पाईप घ्यायला पैसे नाहीत महानगरपालिकेकडे, पाईप घ्यायला. अध्यक्ष महोदय, मी नेहमी या ठिकाणी मांडत आलो आहे, MSRDC, MMRDA 44,000 कोटी, अमुक कोटी, तमुक कोटी. हे आत्ताचे उपमुख्यमंत्री आणि तेव्हाचे मुख्यमंत्री हे माझ्या नगरीतले आहेत, नगरसेवक होते. नाही, मित्र आहेत खरे. काय लाजायचं काय? फक्त ते आजकाल थोडस आता मोठे झालेत, ते मैत्रीचा दर्जा बदलतो. अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्री एवढं सगळं काम करत असताना या शहराला एक धरण दिलं असतं, त्यांच्या आयुष्यभर लोकांनी नाव काढलं असतं. आयुष्यभर ज्यांनी महाराष्ट्राला पाणी दिलं, ते शंकरराव चव्हाण साहेब असोत, यशवंतराव चव्हाण साहेब असोत, लातूरमध्ये पाणी देणारे विलासराव देशमुख असोत, शहर त्यांना विसरत नसतं. पवार साहेब तर काय, त्यांचं काय, ते सगळ्याच म्हणजे सगळीकडेच त्यांचं योगदान आहे. पण अध्यक्ष महोदय, आमच्या शहरात पाणीच नाही हो. माझ्या इथे मी 4 वेळा सूचना मांडली मागच्या 3 अधिवेशनामध्ये, 4 वेगवेगळ्या माध्यमातून येतोच आहे पाण्याच्या प्रश्न. स्वतः उपमुख्यमंत्र्यांच्या म्हणजे ते तेव्हा नव्हते नगरविकास म्हणून, इथे मंत्री महोदय सामंत साहेब बसले होते. ते म्हणालेले की मी नगरविकासची जबाबदारी माझ्याकडे दिलेली. त्याने आयुक्त बैठक घेतील, सगळे मार्गी लावतील. 1% ही प्रश्न मार्गी लागलेला नाही. 1%. मुंब्रा शहरामध्ये 7 टाक्या मंजूर झाल्या, 7 टाक्या बांधणार म्हणून. अधिकारी उत्तर काय देतात? कॉन्ट्रॅक्टर ऐकतच नाहीत. अरे, कॉन्ट्रॅक्टरच्या जीवावर महानगरपालिका चालते? करा ना ब्लॅकलिस्ट त्याला. त्याची करोडो रुपयाची बिलं तुम्ही काढता आणि जेव्हा काम करण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही सांगता कॉन्ट्रॅक्टर ऐकत नाही आणि पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावं लागतं. आज कळव्यातलं पाणी, ठाणे शहराला पाण्याचा पुरवठा कमी होतो म्हणून ठाण्यातच थांबवण्यात आलेलं आहे आणि कळव्याला पाणी नाही. अध्यक्ष महोदय, हा विषय कधी सोडवणार? म्हणजे हे जे पैसे आहेत हे फक्त पेपरावर दाखवण्यासाठी आहेत की आपल्या लाडक्या आमदारांना, लाडक्या बहिणीसाठी सारखं, म्हणजे आपल्या लाडक्या आमदारांना किंवा तुला किती पाहिजे, 50 कोटी घेऊन टाक, आम्हाला पैसे देऊ नका, आम्ही मागायला आले तर सांगा नाही देणार. नागरिकांनी काय पाप केलंय, त्यांना तर द्या. अध्यक्षमध्ये खोटी बिलं तर अशी ठाणे महानगरपालिकेमध्ये निघतात की विचारतात सोय नाही. कंप्लेंट करून करून थकलो, काय दखल घ्यायला तयार नाही. कोर्ट दररोज कानाखाली वाजवते, दररोज. इथे अनधिकृत इमारत आहे, तिथे अनधिकृत इमारत आहे. कोर्ट बिचारा आयुक्तांना
काय ते विटनेस बॉक्स मध्ये उभं करून ठेवतो. आयुक्तांची चुकी आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या कायद्याप्रमाणे अनधिकृत बांधकाम जिथे झालं तिथला एएमसी, तिथला डीएमसी, तिथला पोलीस अधिकारी त्यांची जबाबदारी नाही, त्यांची काहीच जबाबदारी नाही. अख्खं शहर अनधिकृत बांधकामाच्या विळख्याने वेढलं गेलंय. अख्खं शहर. ताई गेल्या आणि याच्याने पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. ताई ताई जाऊ नका, 2 मिनिटं थांबा, बसा 2 मिनिटं. अच्छा अच्छा, जाऊन या मी थांबतो. अख्खं शहर अनधिकृत बांधकामाने वेढलं गेलंय आणि बदनाम फक्त एखादा परिसर होतो. आज दिव्यासारख्या शहरामध्ये 160 इमारतींचं बांधकाम सुरू आहे. 160 इमारतींचं. कोण लक्ष देणार? पार्किंग नाही, सीवरेज नाही, पाण्याचा सप्लाय नाही. मग चोरून पाणी घ्यायचं, लाईनी त्या सीवरेजच्या लाईनी खाडीत सोडून द्यायच्या. खाडीचं गटर झालो. आजपासून 20-25 वर्षापूर्वी तिथले जे स्थानिक आहेत, जे कोळी आगरी बांधव आहेत, ते असे जाळ्या टाकून मासे घेऊन यायचे. आता ते कोळी त्याच्यात पडलं तर म्हणजे त्या विषाने मारायचा. अशी परिस्थिती आहे तिथे. अध्यक्ष महोदय, कोणी बघायला तयार नाही. माझी उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे, तुमचं शहर आहे, या शहराने तुम्हाला मुख्यमंत्री पदापर्यंत पोहोचवलं. आपलं वजन आहे. आज अमित शहा असोत, अमित शहा साहेब असोत, नरेंद्र मोदी साहेब असो, आपल्या शब्दाला किंमत आहे. एखादा मोठा निधी घेऊन या ठाणे शहरासाठी. 2002 साली मी आणलेलं शाही धरण आजही पेंडिंग आहे. घ्या ना, पैसा घ्या आणि ते शाही धरणाला सुरुवात करा. काळू नदीवरील धरणाला सुरुवात करा. ते फारच राग होतो यांना एकनाथ शिंदेचं नाव घेतल्यावर, गुलाबराव पाटलांना. काय 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 म्हणजे आम्ही बोलायचंच नाही त्यांच्याबद्दल. कसं असेल तर बसतो खाली साहेब. अरे बोला बोला, आवडतं. म्हणजे तुम्हाला जबाबदारी दिली आहे का नगर विकासची? बोला बोला. फारच डिस्टर्ब होतात हे लोक. काय कळत नाही. चालतं, आमचे मित्र आहेत ते. असं गुलाबराव सोड. अध्यक्ष महोदय, आणि नाही साहेब, काय माहिती, प्रश्न गंभीर आहे. गुलाब जरा कोमजलेला दिसतो आजकाल. मी परवा त्यांच्या बाजूला बसलो होतो. गुलाबराव, खरं सांगा, मी तुम्हाला विचारलं की नाही तुम्ही शांत शांत का? म्हणाले जाऊ दे, कशाला आता कशाला कोणाला अंगावर घ्यायचं, तुम्ही बघताय ना काय चालू आहे. हे आत्ता मला कळलं यार. नाही आता कळलं मला. हे ते सारखे टोमणे मारतायत ना मला, त्याच्यावर ना मला कळलं की डाल में कुछ काला है. बोला बोला. मी यांचं नाव घेतलंच ना, मी गुलाब म्हंटल. आता बोलू द्या. आम्ही कमळ पण म्हणेन. बोला 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 बोला. अध्यक्ष महोदय, आव्हाड साहेब हे आमचे चांगले मित्र आहे. ते मुंबऱ्याच्या अवतीभोवती फिरतायत. खरं म्हणायला तर ते शिंदे साहेबांचे मित्र स्वतः कबूल करतात. आणि शिंदे साहेबांवर मी बोलल्यावर चिडतो असंही म्हणतात. सांगायचा अर्थ असा आहे की 7-8 वर्ष टर्म ते आमदार आहे, मंत्री आहे, पाण्याचा प्रश्न का सुटू शकला नाही, हा माझा त्यांच्याकडे पण सवाल आहे. कारण की ते महाराष्ट्राला मार्गदर्शन करणारे नेते आहेत. त्यामुळे मोदी साहेब आणि शहा साहेबांपर्यंत जाण्याची काही गरज करणार नाही. आणि एकांतात झालेल्या गोष्टी तुम्ही पण मला काय बोलले, आमच्याही राष्ट्रवादीमध्ये काही खरं राहिलं नाही म्हणले. चला पुढे जाऊया. आहे की नाही? चला आवाड साहेब बोला. कन्क्लूड करा. कन्क्लूड करतो.
मी माझ्या नाही ते ठीक आहे, ते चालतंय. माझ्या कंट्रोल करा. इंटिग्रिटी बद्दल या जगात कोणाच्या बापाला शंका येऊ शकत नाही. कोणाच्या बापाला माझ्या निष्ठेविषयी शंका येऊ शकत नाही, कोणाच्या बापाला. ह्याच्या अपेक्षा अधिक मला काय बोलायचं नाही. अध्यक्ष महोदय, एकनाथ शिंदे साहेबांवरती मी टीका केलेली नाही, कंट्रोल अपेक्षा करा. व्यक्त केली आवाड आहे. साहेब कंट्रोल करा. अध्यक्ष महोदय, मी आमदार आहे. 5-6 टर्मचा आमदार आहे. अहो, महानगरपालिका 40 वर्ष त्यांच्या हातात आहे. तुम्हाला सांगावी लागते हो साहेब, मला तुम्हाला सांगावी चला, कंट्रोल करा लागते. साहेब. जाऊ द्या. अध्यक्ष महोदय, माझ्याबद्दल त्यांनी शंका व्यक्त केली की मी 7-8 टर्मचा आमदार आहे. नाही, थोडंसं ज्ञान मलाही आहे. अध्यक्ष महोदय, महानगरपालिकेचं धरण बांधण्याचं काम महानगरपालिकेने करायला क्षेत्रात. शिवसेना आहे ना सत्तेत दादा, 92 सालापासून 35 वर्ष होते ना ते दादा. अहो दादा, चला. 35 वर्ष तुमची संस्था आहे ना. सन्माननीय सदस्य दिलीप बनकर. 5 शेवटचे 2-3 मिनिटं द्या. 2-3 नाही ना. मिनिटं 2-3 मिनिटं. कंक्लूड तुम्हाला मगच म्हटलं. हा, कंक्लूड ठीक करा. आहे, ठीक. कंक्लूड करा, कंक्लूड संपवा. त्यामुळे शासनाकडे माझी आग्रहाची विनंती आहे हा. की ठाणे शहराचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. अनधिकृत बांधकामांचा विळखा वाढतोय. भ्रष्टाचाराने ठाणे महानगरपालिका पोखरली जाते आणि त्यामुळे ह्याच्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही. हा. ओके. आणि आपलं कळव्याचं बोलतोय हो. तुम्हाला मुंबरा का दिसतो? काय मुंबऱ्यामध्ये माणसं राहत नाहीत का? मारून टाका ना, मुंबऱ्यातल्या माणसांना मारून टाका. चला, दिलीप बनकर साहेब. मारून टाका. अध्यक्ष महोदय, 2025-26